किती छान फुलं आहेत ही. आपण ही आपल्या वहीत काढायची का? चालेल, चल चल. आपण ना हे फूल घेऊ, वहीच्या पानावर ठेवू आणि ते चित्र काढू. हो चालेल. माझ्या मनात एक कल्पना. आपण या पाकळ्यांची टोके जुळूयात. म्हणजे 5 पाकळ्यांची टोके जुळवली तर पंचकोन तयार होईल, हो की नाही? हो. अश्लेषा, कालच आपण शाळेत शिकलो होतो ना की त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि 5 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती म्हणतात. आपण काढलेल्या आकृतीला 5 बाजू आहेत म्हणून तो पंचकोन झाला. पाकळ्यांची टोके म्हणजे या पंचकोनाची 5 शिरोबिंदू आहेत. बरोबर ना? बरोबर. आभा, आपण आज वर्गात केलेली कृती पुन्हा करून बघूया आणि पंचकोनाच्या 5 कोनांच्या मापाची बेरीज किती येते हे पण बघूया. हो चालेल. मी कार्डशीट पेपर आणते. ठीक आहे. आता आपण या पंचकोनाच्या त्रिकोणाकृती घड्या घालू. आधी या पंचकोनातच तुटक रेघातून त्रिकोण तयार करूया. ठीक आहे. या पंचकोनातून 3 त्रिकोण मिळाले. एका त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजेच 3 त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज ही 180 गुणिले 3 540 अंश असते. म्हणजेच पंचकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 540 अंश असते. बरोबर. आता आपण षटकोन काढूयात आणि त्याची त्रिकोणांमध्ये कशी विभागणी होती ते बघूयात. चालेल.
या षटकोनाची विभागणी 4 त्रिकोणांमध्ये झाली आहे. एका त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे 4 त्रिकोणांच्या सर्व कोनांची बेरीज ही 4 गुणिले 180 अंश म्हणजे 720 अंश असते. म्हणजेच षटकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 720 अंश असते असे म्हणता येईल. बरोबर. अरे आभा, अश्लेषा, किती छान काम केलेत तुम्ही. याच ह्याच्यावर आधारित मी तुम्हाला एक सारणी देऊ का सोडवायला? हे बघा, तुम्ही जे केलंय ना त्याच्या संबंधितच आहे. सोडवता येईल का? आकृतीचे नाव त्रिकोण. शिरोबिंदूंची संख्या 3, बाजूंची संख्या 3, कोनांची संख्या 3, बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. चौकोन 4, 4, 4, 360 अंश. पंचकोन 5, 5, 5, 540 अंश. षटकोन 6, 6, 6, 720 अंश. सप्तकोन 7, 7, 7, 900 अंश. अष्टकोन 8, 8, 1080 अंश. काय झालं? बघू. अरे शाब्बास, तुम्ही दोघींनी ना या सारणीत एकदम बरोबर माहिती लिहिली. आपण काय शिकलो? 1. त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि 5 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असं म्हणतात. 2. एखाद्या बहुभुजाकृतीला त्रिकोणामध्ये विभागून त्या त्रिकोणांची संख्या मोजून बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असेल हे ठरवता येते. स्वाध्याय 1. सप्तकोन काढा. त्याचे त्रिकोणाकृती भाग करा. त्यावरून सप्तकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होईल याचा पडताळा घ्या. 2. तुमच्या परिसरातील असे एखादे फूल निवडा की ज्याच्या पाकळ्यांच्या बाह्य कडा काढून त्यांची टोके रेघांनी जोडल्यास बहुभुजाकृती तयार करता येईल. त्या बहुभुजाकृतीचे नाव लिहा. तिच्या कोनांची नावे लिहा. 3. दशभुजा असलेली बहुभुजाकृतीची आकृती काढा आणि त्यावरून आकृतीला नाव द्या. 1. आकृतीला शिरोबिंदू किती आहेत त्यांची नावे लिहा. 2. आकृतीच्या सर्व बाजूंची नावे लिहा. 3. आकृतीतील सर्व कोनांची नावे लिहा. 4. आकृतीतील सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होईल ते लिहा.